नमस्कार मित्रांनो, ॲस्पर्ड कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपले स्वागत आहे. आपण ठरवल्याप्रमाणे आपला GS4 सुरू करत आहोत. GS4 म्हणजे मेन आहे. त्याचं टायटल इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड. इथिक्स म्हणजे नीतिशास्त्र, इंटिग्रिटी म्हणजे सत्यनिष्ठा, ॲप्टिट्यूड म्हणजे योग्यता. या विषयाबद्दल थोडीशी आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. हा पेपर टोटल 250 मार्काला आहे. त्याच्यामधले थेअरी संदर्भात 125 आणि केस स्टडी 125, टोटल मिळून 250 मार्क आहेत. हा विषय असा आहे की तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी किंवा तुम्हाला रँकमध्ये येण्यासाठी महत्त्वाचं काम करतो. तरी विद्यार्थ्याने या विषयाकडे थोडं विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे. कारण का हा स्कोरिंग विषय असल्यामुळे स्लॅबच छोटासा आहे आणि त्यातल्या त्यात 7 ते 8 टॉपिक आहेत. त्याच्यावर तुम्ही हँड घेतला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्क चांगले पडू शकतात. हा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क देऊ शकतो, जे तुम्ही टॉपमध्ये किंवा रँक येण्यासाठी महत्त्वाचं काम करू शकते. आज काय विद्यार्थी आपण असं पाहिल्याच्यानंतर असं लक्षात येते, या विषयामध्ये ज्या मुलांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत किंवा ज्याला ह्या सिलेबसमधले टॉपिक व्यवस्थित माहिती आहेत, त्या पोरांना मार्क पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात उपयोगी हा सब्जेक्ट आहे सांगता येतो. आजपर्यंत या टॉपिकमध्ये काही मुलांना या विषयामध्ये किंवा या GS4मध्ये काही विद्यार्थ्यांना 40 मार्क पडतात आणि काही विद्यार्थ्यांना 150 मार्कसुद्धा पडतात. आजपर्यंत सर्वात हायेस्ट मुलगा 140 मार्काचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये जर इम्प्रूव्ह केलात तर ते अजून मार्क तुमचे वाढू शकतात. त्यामुळं मला वाटतं की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याने UPSC असो किंवा राज्यसेवा, की या मुलाने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला चांगली पोस्ट भेटायची असेल तर ह्या विषयावर चांगली पकड आणणं आणि मार्क आपलं वाढवणे हे काळाची गरज आहे. त्यामुळे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. चला तर आपण सुरू करूया. टोटल याचे 11 टॉपिक आहेत. त्या 11 टॉपिकमधले आपण 4 भागामध्ये त्याचं डिवाइड केले आहे. पहिला आहे सैद्धांतिक, त्यानंतर दुसरा भाग आहे थिंकर्स, सोशल रिफॉर्मर्स, फिलॉसॉफर्स आणि लीडर्स. भाग तिसरा आहे नागरिक सेवेत नीतिशास्त्राची भूमिका आणि चौथा भाग आहे केस स्टडी. याच्यामध्ये काय आहे, निर्णायक, निर्माता यावर प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ आपण थोडंसं केस स्टडीबद्दल बोलू. केस स्टडीमधले आपण एक्झाम्पल जर विचार केलं तर केस स्टडीमध्ये तुम्हाला एक निर्माता आणि निर्णायक भूमिका यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला या साच्यात बसवलं जाते आणि तुम्हाला प्रश्न केले जातात. उदाहरणार्थ क्वेश्चन कसा असतो, भारतीय प्रशासकीय स्तरावर नैतिकतेचे पतन होत आहे, तरी ते पतन कमी करण्यासाठी तुम्ही किंवा तुमचे विचार सांगा. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन केला जातो. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे धार्मिक तणाव कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल. उदाहरणार्थ तुम्ही जर एका डिस्ट्रिक्टचे जेव्हा SP व्हाल किंवा DOSP व्हाल तर तुमच्याकडे चार्ज असतो कायदा सुव्यवस्था पडणे. तेव्हा जर धार्मिक तणाव जर निर्माण झाला 2 गटामध्ये, उदाहरणामध्ये हिंदू मुस्लिम, तर तुम्ही ते SP म्हणून किंवा तुमची जबाबदारी पार पाडताना तुम्ही काय कराल, काय उपाय सुचवाल. अशा तुम्हाला मेन सेंटरमध्ये तुम्हाला एक प्रमुख म्हणजे मेन लीड रोल दिला जातो आणि त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन फ्रेम केला जाईल. असे जेव्हा केस स्टडी सोडवताना एक लक्षात घेतलं पाहिजे, केस स्टडी सोडवताना GS4च्या स्वतः एक अधिकारी म्हणूनच आपण विचार केला पाहिजे. तर तुम्ही योग्य प्रकारे या केस स्टडीबद्दल उत्तर देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर मग आता आपण सुरुवात करूया भाग फर्स्टला. कॅन्डिडेट अँड अप्रोच टू इश्यू रिलेटिंग टू इंटिग्रेट प्रोहिबिशन पब्लिक लाईफ, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच,
व्हेरियस इश्यू कॉन्फिडन्स फोकस्ड बाय हिम इज डीलिंग विथ सोसायटी. आता मला काय सांगायचं आहे, या अंतर्गत समावेश असलेला प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी, योग्यता. या पेपरमधील उमेदवाराने सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजस्यपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्यांच्यासमोर जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबत समस्या सोडवण्यास दृष्टिकोनाशी संबंधित समस्या, उमेदवाराने वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठी प्रश्नाचा समावेश असेल. यावरील प्रश्नामधील पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास म्हणजे केस स्टडी यांचा वापर केला जाईल. अशा प्रकारे तुम्हाला ह्या पेपर वाचताना तुम्हाला दृष्टी आणि तुमच्या योग्यता सचोटीवर तुम्हाला विचार करण्यासाठी हा पेपर दिला आहे. हा पेपर पहिलं आपल्या GS म्हणजे UPSC आणि UPSCला तर होता, तर MPSCला नव्हता. 2026मध्ये याचा आपण इंट्रोड्यूस केला आहे. ऑब्जेक्टिव्ह जेव्हा आपली एक्झाम झाली तेव्हापासून. पहिलं काय असायचं, ह्याचा उपयोग कसं का करण्यात आला. 2013ला हा पेपर इंट्रोड्यूस करण्यात आला. याच्यामागचं कारण काय आहे, पहिलं पण सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होते, परंतु त्याच्या वागण्यामध्ये किंवा त्याच्या समाजामध्ये जेव्हा ते सिस्टीममध्ये काम करायचे तेव्हा बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून चुका व्हायच्या. चुका झाल्या नाही पाहिजे म्हणून ह्या विषयाचा इंट्रोड्यूस करण्यात आले. चुका म्हणजे कसं, करप्शन जास्त होतं लोकांच्यामध्ये, जे गेल्यानंतर वावरताना त्याला प्रॉब्लेम यायचा, बोलायची पद्धत नव्हती. मग त्याला मॉरल थिंकिंग काय आहे, मॉरल व्हॅल्यू काय आहे सिव्हिल सर्वंटची, किंवा त्याला सोशल जस्टिस देताना काय गोष्टीचा वापर केला पाहिजे, ह्या गोष्टी त्या टाईमला समजत नव्हत्या. आणि गव्हर्नमेंटचं असं लक्षात आलं प्रशासनाच्या की बाबा ह्या गोष्टी आपल्या अधिकाऱ्याच्या वागण्यातून किंवा याच्या बोलण्यातून किंवा याच्या कार्यातून दिसून येत नाही. त्यामुळं ही उणीव भासल्यामुळे 2013मध्ये ह्या पेपरचे इंट्रोड्यूस करण्यात आले आहे. तर त्या प्रकारे तिथं सांगता येईल. त्याच्यामुळं कसं आपल्या समाजामध्ये जेव्हा मी IAS ऑफिसर किंवा कोणताही प्रशासकीय अधिकारी जेव्हा बनत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टीची नीतिशास्त्राची नितांत आवश्यकता आहे. याची गरज भासल्यामुळे हा सब्जेक्ट आपल्याला इंट्रोड्यूस करण्यात आला. तर आपण आता एक बाय एक अभ्यासक्रमांना सुरुवात करू. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, मानवतेच्या नैतिकतेचा सार, निर्धारक परिणाम, नैतिकतेचे परिणाम. नीतिशास्त्र खाजगी व सार्वजनिक संबंधांमधील मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक, प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यापासून धडे, मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था याची भूमिका. आता मला सांगायचं काय आहे, ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून जासाल तर आता इथिक्समधून तुम्हाला ह्याचा काय परिणाम होता, ह्याचा सार काय आहे. ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती आणि वर्तन कसं असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सिस्टीममध्ये काम कराल तर तुम्हाला तुमचं वर्तन कसं आलं पाहिजे. तुम्ही एक समाजाचा महत्त्वाचा भाग आहे, मग त्याच्या वर्तनावर तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यानंतर अप्रोच, एखादी सिच्युएशन तुमच्यावर आल्यानंतर तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. न बाईस होता, ना कोणाच्या फेवरमध्ये जाता, तुम्ही एक कॉन्स्टिट्यूशनच्या अंडरमध्ये आणि इथिक्सच्या मोरल लॉमध्ये तुम्ही ते काम केलं पाहिजे. तुमचा दृष्टिकोन हा सेक्युलर असला पाहिजे किंवा बॅलेन्सिंग असला पाहिजे. त्याच्यानंतर इंटिग्रिटी, तुमचा प्रामाणिकपणा पण दिसून आला पाहिजे तुमच्या कामातून. म्हणजे कसं, तुम्ही जर ॲक्शन घेत असाल तर तुमच्या कामातून लोकाला दिसली पाहिजे, तुमची इंटिग्रिटी लोकांच्या निदर्शनास आली पाहिजे. त्यानंतर प्रोहिबिटी म्हणजे विश्वसनीयता, तुमच्या कामाबद्दल तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे, लोकाला पण तुमच्या कामामध्ये ते दिसून आलं पाहिजे. ह्या प्रकारच्या तुम्हाला गोष्टी, तुमच्या भूमिका प्रकर्षपणे समाजापुढं आल्या पाहिजे, या उद्देशाने तुम्हाला हा इथिक्स विषय तसा टाकण्यात आला आहे. त्याच्यानंतर आहे इथिक्स आणि ह्युमन इंटरफेरन्स, नीतिशास्त्र आणि मानवी संवाद. आता आपल्याला पहिली गोष्ट नीतिशास्त्र काय याची डेफिनेशन माहिती पाहिजे. नीतिशास्त्र कायला म्हणतात तो थोडक्यात समजून घेऊ आपण. कोणतीही कृती किंवा कोणतेही निर्णय नैतिकची दृष्टी योग्य आहे की अयोग्य आहे या निष्कर्षापर्यंत येण्यासाठीचा अभ्यास म्हणजे नीतिशास्त्र होय. म्हणजे कसं आहे, एखादी गोष्ट तुम्ही घेत असाल
तर ते योग्य आहे की अयोग्य आहे, की कॉन्स्टिट्यूशन आहे की नॉन कॉन्स्टिट्यूशनल आहे, ते योग्य त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो याचा पॅरामीटर जो आपण त्याला म्हणजे पॅरामीटर जो त्या पॅरामीटरमध्ये बघतो त्याला इथिक्स म्हटले जाते, त्याला नीतिशास्त्र म्हटले जाते. आता त्याच्यामध्ये कसं आहे, नीतिशास्त्राचा सार काय आहे, निर्धारके काय आहे, परिणाम काय आहे, परिमाण काय आहे, या प्रकारच्या तुम्हाला त्या गोष्टीचा म्हणजे तुम्ही जेव्हा ॲनालिसिस करता मला ह्या पॅरामीटरचा वापर केला जातो बा, याचा सार काय नीतिशास्त्राचा, ह्या तुम्हाला ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आता जे आपण हे सांगायला निर्धारक, परिणाम, परिमाण, नीतिशास्त्राचा सार, हे शब्दाचा प्रत्येक तुम्हाला मिनिंग माहीत पाहिजे. याच्यावर तुम्हाला डेफिनेशनची आवश्यकता आहे, तुम्हाला शॉर्ट आन्सर लिहावं लागते, लॉंग आन्सर लिहावं लागते. त्याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तुम्हाला क्वेश्चन पण विचारू इथिक्सवर विचारू शकते. तर तुम्हाला ह्या गोष्टी कन्सेप्ट माहीत असणं हे काळाची गरज आहे. म्हणून हे सिलेबसमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होतो म्हणून आपल्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले. त्यामुळं आपण हे पाहत आहोत. त्यानंतर इथिक्स आणि प्रायव्हेट आणि पब्लिक रिलेशनशिप, खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील नीतिशास्त्र. आता तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणून जेव्हा सिस्टीममध्ये काम कराल, पब्लिक रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुम्हाला नीतिशास्त्राची नितांत गरज आहे. नीतिशास्त्रामुळे काय असते, तुमच्या कामामध्ये पारदर्शकता येते, लोकांमध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह कोऑर्डिनेशन करता येते, त्याच्यानंतर तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. म्हणून ही नीतिशास्त्रामध्ये तुम्हाला बॅलन्सिंग सिस्टीम म्हणजे बॅलन्सिंग याचा वापर करता येतो. त्यानंतर आहे ह्युमन व्हॅल्यूज. म्हणजे ह्युमन व्हॅल्यू म्हणजे काय, मानवी मूल्य, विविध नीती, समाजसुधारक, प्रशासक यांच्या जीवनातील शिक्षण, कुटुंब, मानवी जीवन, नैतिक मूल्य रुजवण्याची भूमिका. आता तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात, तुम्हाला नैतिक मूल्य रुजवण्यासाठी कोणाची महत्त्वाची भूमिका आहे, शिक्षक, त्याच्यानंतर कुटुंब किंवा सामाजिक जीवनातील नैतिक उदाहरणामध्ये समाजसुधारक किंवा विविध नीती, ह्याच्या जीवनातील शिक्षण, कुटुंब किंवा मानवी जीवनात तुम्हाला नीतिशास्त्राचे मूल्य रुजवण्यासाठी तुमची भूमिका काय आहे किंवा तुमची भूमिका काय असते. आता कसं आहे, विद्यार्थी जेव्हा घडतो त्याचे पहिले त्याचे गुरु असतात त्याचे आईवडील, ते झालं कुटुंब. त्याच्यानंतर त्याचं शिक्षण, ज्या शाळेत जाऊन जो शिक्षण घेतो तिथली मूल्य त्यात रुजवतो. त्याच्यानंतर त्याच्या समाजात राहतात त्या परिसरामध्ये ते सामाजिक मूल्य, ह्या तिन्ही गोष्टीचं त्याला भान राहिलं पाहिजे. हे भान कसं असते, तुम्ही जेव्हा सामाजिक नीती वाचतो, समाजसुधारक वाचतो, प्रशासकीय जीवनातून तुम्हाला जे शिक्षणाचा अनुभव भेटतो, याच्यामुळे तुमचं एक डेव्हलपमेंट माइंड होते आणि तुम्हाला नीतिशास्त्राचे मूल्य कळतात आणि ते स्वतःच्या भूमिकेतून तो रुजवून प्रशासन जेव्हा चालवतो तुम्हाला त्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळं हे इथिक्समध्ये हा सब्जेक्ट म्हणजे हा पॉईंट ॲड करण्यात आला. हे तुम्हाला दिसून येईल किंवा जेवढे अधिकारी पॉवरफुल असतात किंवा जेवढे मोठं त्याच्याकडं हे असते, तर त्याच्यामध्ये ते कोऑर्डिनेशन असून त्याला हे शिक्षणातून हे मूल्य असतात, त्यामुळे ते कोऑर्डिनेशन करून आपलं ते प्रॉब्लेम सॉल्व करत असतात. त्यानंतर ॲटिट्यूड, वृत्ती आणि दृष्टिकोन, त्याच्यामध्ये काय सामग्री, रचना, कार्य. आता कसं आहे, कोणतीही गोष्ट तुम्हाला करायचं त्याचा ॲटिट्यूड पहिला पाहिला जातो. मग तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, कॉपरेटिव्ह नेचरचा ॲटिट्यूड आहे काय, तो तुम्ही प्रशासनामध्ये काम कराल तर सामान्य लोक तुमच्या अंडरमध्ये म्हणजे तुम्हाला येऊन ते इझिली तुम्हाला त्याच्या समस्या सांगता आली पाहिजे. किंवा तुम्ही सिस्टीममध्ये काम करता, आपले कलिगसोबत व्यवस्थित त्याचं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे किंवा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन तुमचा एक कसा आहे म्हणजे हळवार असला पाहिजे किंवा ज्याच्यामुळं तुम्हाला सहजपणे तुम्हाला लोक भेटू शकतील. त्यामुळे तुमचा ॲटिट्यूड बी मॅटर करतो सिस्टीममध्ये तुम्ही काम करत असाल. त्याच्यानंतर ॲटिट्यूड फाउंडेशनल व्हॅल्यूज सिव्हिल सर्व्हंट. आता नागरी सेवेमध्ये आवश्यक असलेल्या योग्यता आणि मूलभूत मूल्य. आता सिव्हिल सर्व्हिस म्हणून तुम्ही जेव्हा काम करत असाल तुमचं व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती पाहिजे, तुमचं ॲटिट्यूड कसं आलं पाहिजे, फंडामेंटल व्हॅल्यूज कोणते आहेत. आता ह्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारलं जातो, सिव्हिल सर्व्हंटचे फंडामेंटल व्हॅल्यूज कोणते आहेत, ते तुम्हाला ते पाहिजे. निष्ठता किंवा कामामध्ये पारदर्शकपणा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला पाहिजे. नीतिशास्त्राचा त्याच्यामध्ये उपयोग केला पाहिजे. डिसिजन मेकिंगमध्ये घेते वेळेस तुम्हाला बायसनेस आलं पाहिजे आणि तुमच्या कामामध्ये पारदर्शकता असली पाहिजे आणि तुम्हाला कॉमन मॅनला पुढे डायरेक्ट तुम्हाला भेटता येईल, कॉन्टॅक्ट करता येईल. ह्याच्यामुळे तुम्हाला हे फंडामेंटल व्हॅल्यूज तुम्हाला सिव्हिल सर्व्हंटला का असली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणामध्ये फंडामेंटल व्हॅल्यूज कोणते आहेत, निपक्षपातीपणा, त्याच्यानंतर वस्तुनिष्ठता असली पाहिजे कामामध्ये, सार्वजनिक सेवेमध्ये समर्पण असलं पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे, त्याच्यानंतर सहिष्णुता असली पाहिजे,
आता कसं आहे, अधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा काम करत तर दुर्बल घटकातील लोकांचे प्रॉब्लेम असतात, तर तुम्हाला दुर्बल घटकाची सहानुभूती तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि हे प्रकारे तुम्हाला मूल्य तुमच्या अंगामध्ये असले पाहिजे. तर त्याच्यामुळं कसं आहे, तुमचं सिस्टीममध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू शकाल आणि खऱ्या प्रकारे तुम्हाला लोकांना रिस्ट्रिक्ट देऊ शकाल. त्याच्यानंतर आहे इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्ता. आता याच्यामध्ये काय आहे, कल्पना, प्रशासन, राजकारण, नाच, उपयोगिता. आता इमोशनल इंटेलिजन्स देण्यामागचं कारण काय, की तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणाल तर तुम्हाला परिस्थितीनुसार तुम्हाला डिसिजन घ्यावं लागते. म्हणजे बा इमोशनल तुम्हाला समजून घ्यायला त्याचं इंटेन्शन काय बा त्या गोष्टीमागचं. आता उदाहरणामध्ये एक एक्झाम्पल घेऊ. एखादी आई एखाद्या मुलाला दूध पाजत असेल किंवा ते दूध चोरून आणली असेल, परंतु त्या मुलाला वाचवण्यासाठी ते नितांत गरजेचं आहे. मग ते तशी गोष्टीचा विचार करताना तुम्हाला ते इमोशनल इंटेलिजन्स पाहिजे. बाबा आपण ह्या मागचा उद्देश काय बाबा, इथिकली आहे की अनएथिकली आहे. तर इथिकली काय असते बाबा, अनएथिकली काय आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट इमोशनल इंटेलिजन्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असली पाहिजे. मग तुम्ही जेव्हा सिलेबस वाचाल तर तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स काय आहे, तर ह्याची गरज काय बाबा, याचा उपयोग काय होऊ शकतो, प्रशासनामध्येच काय टाकण्यात आलं आहे. मग हे तुम्हाला पुस्तक वाचाल तुम्हाला लक्षात येईल. आपण फक्त आता सध्या प्रशासकामध्ये इमोशनल इंटेलिजन्स कशासाठी वापरला आहे, म्हणून हे जेव्हा आपण सिव्हिल सर्व्हिसमध्ये जेव्हा काम कराल ते तुम्हाला याची गरज आहे, म्हणून हे सिलेबसमध्ये ॲड करण्यात आलं. आणि जेव्हा तुम्ही पुस्तक वाचलं तेव्हा ह्या प्रत्येक शब्दाचं तुम्ही मिनिंग आणि याची डेफिनेशन आणि ह्याच्या मागचं कारण काय हे तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्हाला प्रशासनामध्ये त्याचा कामच आहे, महत्त्वाची भूमिका निभावल्या जाते. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन मोरल थिंकर्स आणि फिलॉसॉफर फॉर इंडिया आणि वर्ल्ड. आता कसं आहे, मोरल थिंकर आणि फिलॉसॉफर असे सांगता येईल की बाबा भारतातील जगातील नैतिक विचारवंत आणि तत्त्वज्ञानी यांचे योगदान. आता नीतिशास्त्राच्या संदर्भामध्ये, इथिक्सच्या संदर्भामध्ये काय बरोबर आहे काय खोटं आहे, एक पॅरामीटरवर ते लोक विचार करतात. आणि तसे थिंकर आणि फिलॉसॉफर आपल्या भारतात आणि जगात होऊन गेले. मग ते लोक तुम्हाला माहिती पडतात. भारताच्या संदर्भामध्ये झालं तर भारताच्या संदर्भात कोण आहे, गौतम बुद्ध झालं, महावीर झालं, स्वामी विवेकानंद झालं, महात्मा गांधी झालं, विनोबा भावे झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं, महात्मा ज्योतिबा फुले झालं, अरविंद घोष झालं. असे भारतीय समाजसुधारक आहे की याच्यामध्ये ह्या इथिक्सचा उहापोह करून याचे काय फिलॉसॉफी आहे, काय थिंकिंग आहे, जे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आहे की ते मॉरली कसे विचार करत गेले. मग हे मॉरली थिंकर जे आहे ह्याचा उपयोग आपल्या आयुष्यात करून आपल्याला एक पॉझिटिव्ह वेनं आपल्याला एक सरकारी अधिकारी कसा असला पाहिजे, की समाजामध्ये आपली वागणूक कशी असली पाहिजे, आपली कशी विचारसरणी असली पाहिजे, कशा लोकांना विचारसरणी आपण फॉलो केलं पाहिजे. मग ह्याचा जे रिलेवन्स आहे त्या आपल्या आताच्या घडीला कसा लागू होतो. उदाहरणामध्ये आपण गांधीचं अहिंसावादी तत्त्व आहे. मग ते त्या काळाला आता त्याच्यावर क्वेश्चन कसं होतं, गांधीचे अहिंसावादी तत्त्व हे आताच्या काळाला गरज आहे का. तुम्हाला माहीत आहे आताच्या काळाला व्हायलन्स नव्हतं, अहिंसावादी कधी चांगला असते. मग त्याचा रिलेवन्स आपल्याला काय होतो, त्याच्यामुळं काय होतं, अहिंसा म्हणजे काय बुवा, त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे. गांधीची प्रिन्सिपल तेव्हा कसं काय होते, आता ह्या घडीला महत्त्वाचे आहेत का. तुम्ही जर गांधीजी तुम्ही जेव्हा विचारसरणी वाचाल तर तुम्हाला तेव्हा कळून येईल बा अहिंसावाद म्हणजे काय बा, त्याच्यावर काय होऊ शकते. मग ते नॉन व्हायलन्समुळं समाजामध्ये काय काय होऊ शकतं, त्याचं मेरिट काय डिमेरिट्स काय तुम्हाला कळतं. त्यामुळे हे लोकांना आधीपर्यंत वाचलं पाहिजे, हे समाज सुधारकांना किंवा थिंकरना, फिलॉसॉफरला. आता जसे भारताचे आपण फिलॉसॉफर थिंकर सांगितले त्याप्रमाणे जगामध्ये बी काही फिलॉसॉफर थिंकर होऊन गेले. जगामधली कोणते सॉक्रेटिस झालं, अरिस्टॉटल झालं, प्लुटो झालं, ह्या लोकांचे बी थिंकर तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या बी तुमचं फिलॉसॉफरची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही प्रशासनात जेव्हा काम कराल तर या फिलॉसॉफरच्या थिंकिंगचा किंवा यांच्या मोरल व्हॅल्यूचा तुम्हाला उपयोग होईल. त्याच्यामुळे तुम्ही पारदर्शकपणे आणि चांगल्या प्रकारे काम करू शकता. म्हणून हे आपल्या सिलेबसमध्ये ॲड करण्यात आले. त्याच्यानंतर आहे सिव्हिल सर्वंट व्हॅल्यूज इथिकल इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. जेव्हा लोकप्रशासनामध्ये तुम्ही जेव्हा काम कराल तिथली मूल्ये, त्याची नैतिकता, स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थेमधील नैतिकता, चिंता आणि कोंडी हे तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यामुळं कसं आहे, तुम्हाला तिथं काम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावता येते. मग त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॅल्यू म्हणजे कसं आहे, लोकांना त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तिथं तुम्हाला पारदर्शकपणे काम करता आलं पाहिजे. सिव्हिल सर्वंटचे काय अधिकार आहे तुम्हाला ते माहिती पाहिजे. मग ते इथिक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करताना कसं उपयोग केलं पाहिजे, काय बरोबर आहे काय चूक आहे,
किंवा हे लिगली आहे कोणतं इलिगली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते गोष्टी कळतात, तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला तिथलं काम हँडल करता येते. त्यामुळे तुम्हाला समस्या निराकरण करता येते. त्याच्यानंतर तुम्हाला तिथले काही चॅलेंजेस आहेत, ते चॅलेंजेस पण सॉल्व करता येतात. मग ते करण्यासाठी तुम्हाला कायदा नियम तुम्हाला योग्य प्रकारे वापरून सद्सद्विवेकाने तुम्हाला म्हणजे डिसिजन घेऊन तिथला प्रॉब्लेम सॉल्व करता येते. म्हणून आपल्याला सिव्हिल सर्वंट व्हॅल्यूज इथिकली पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये त्याचा कसा उपयोग केला जाते म्हणून ते आपल्याला सिलेबसमध्ये टाकण्यात आलं. सार्वजनिक प्रशासनामध्ये नागरी सेवेची मूल्ये नीतिशास्त्रात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्यानंतर आहे प्रोहिबिशन ऑफ द गव्हर्नन्स, शासकीय कारभारात विश्वसनीयता. जर तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही काम कराल तर तुम्हाला सर्व्हिसची संकल्पना माहिती पाहिजे, कन्सेप्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस. मग पब्लिक सर्व्हिस म्हणजे काय बा, ते कशासाठी केली जाते, तशीच का सर्व्हिस केली जाते, पब्लिकासाठीच काय केलं जातं, तुम्हाला ते इन्फॉर्मेशन माहीत असणं गरज आहे. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही पारदर्शकपणे तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर पारदर्शकता. तुमच्या सिस्टीममध्ये जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये काम करत असाल तर तुम्हाला पारदर्शकता पण बाळगता आली पाहिजे, की तुमचे जे काम का असेल ते लोकांच्या समोर झालं पाहिजे. त्याच्यामुळं कसं आहे, लोकांमध्ये तुमच्याबद्दल एक आत्मीयता जागी होईल किंवा त्याच्यामुळे तुम्हाला इझिली लोक ते सांगू शकते आणि समजा लोकांना तुम्हाला काम सांगण्यासाठी किंवा त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्यासाठी महत्त्वाचे तुम्ही टूल्स म्हणून तुम्ही वापर करू शकता. म्हणून तुमच्या कामामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन. तर तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणाल तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला पब्लिकली डोमेनमध्ये असल्यानंतर पब्लिकली समजायला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे. म्हणजे प्रोव्हाइड कसं करू शकता, राईट टू इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून जे लोकांना तुम्हाला वाटते पाहिजे ही माहिती घेतली पाहिजे, जे लोक तुम्हाला इझिली तुमच्याकडून माहिती अवेलेबल करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे कोड ऑफ इथिक्स, याचा पण तुम्ही वापर केला पाहिजे तुमच्या प्रशासनामध्ये. त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट, त्याचा पण वापर करता आला पाहिजे. सिटिझन्सला अवेअरनेस करता आलं पाहिजे, म्हणजे सिटिझन तुमच्याकडे इझिली अवेलेबल येऊन तुला भेटला पाहिजे, त्याचे प्रॉब्लेम चांगले पाहिजे, तुम्ही त्याला सॉल्व करण्यासाठी आपली ओपन पेज ठेवली पाहिजे, तिथं ते रिस्ट्रिक्शन नाही केलं पाहिजे. मग हे समजा गोष्टी कसं करू शकतो, बाबा तुम्ही जे शास्त्र वाचाल मग तुम्हाला त्या रिअलाईज होईल पाहिजे त्या टर्म काय आहेत, कंडिशन काय आहेत, तेव्हा मग एक चांगला अधिकारी बनून तुम्ही काम कराल. मग चार्टरचा पण फॉलो करता आलं. चार्टर म्हणजे कसं, वर्क कल्चर, तुमचं कार्य कसं, कार्यसंस्कृती कशी असली पाहिजे, की लोकाला असं मेनमुळेपणा तुमचा असला पाहिजे, जसं कॉमन मॅन तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकेल. त्याच्यानंतर आहे क्वालिटी सर्व्हिस डिलिव्हरी. आता तुम्ही एखादी डिसिजन घेतल्यानंतर ती क्वालिटी असलं पाहिजे, सेवा वितरणाची गुणवत्ता असली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे लोकांना क्वालिटी जर सर्व्हिस भेटत असतं तर लोकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास वाढेल आणि लोक तुमच्यापर्यंत इझिली येऊन तुमच्यापाशी ते कामं करून घेतील. आता त्याच्यानंतर त्याचे चॅलेंजेस काय आहेत, करप्शन काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. करप्शनचे काय चॅलेंजेस आहे बाबा, ते कसं तुम्ही कमी करता आले, भ्रष्टाचाराचं आव्हान त्याच्यामुळे काय होतं समाजामध्ये, मग ते आताच्या घडी नाही, मग ते लालफिती जे प्रोसेस आहे तुम्हाला ते कमी करण्यासाठी तुम्ही इथिक्स जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यावर काम कराल. त्याचं युटिलायझेशन पब्लिक फंड. आता गव्हर्नमेंटचे जे फंड येते ते तुम्ही तिथं जर आवडे तुम्हाला इथिकली जर वर्षी माहिती असते ते तुम्ही युटिलाइज करू शकता. फंड गरीब लोकाला किंवा दिनदुबळ्या लोकाला त्याचा फायदा करू शकता किंवा समाजामध्ये एक चांगला समाज कसा घडता येईल ह्याचं तुम्ही महत्त्वाचं उदाहरण म्हणून तुम्ही काम करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथिक्सचं काय म्हणजे सिलेबसचं काय महत्त्व आहे, इथिक्समध्ये तुम्ही काय काय गोष्टी करू शकतो, ह्या प्रकारे आपल्याला इथिक्सचा थोडक्यामध्ये उहापोह करता येईल. अशा प्रकारे मित्रांनो आपला GS4 हा सिलेबस आपण वाचून झालेला आहे. तुम्हाला काही समस्या असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला काय रिफॉर्म करायचे असेल आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्ही नवीन कोणी असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तुमच्या आजूबाजूच्या मुलांना पण आपल्या चॅनलबद्दल सांगू शकता. आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे पण तुम्ही आवर्जून सांगू शकता. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला फायदा होतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. एवढं बोलून आपण आपलं GS4चं सिलेबसचं इन्फॉर्मेशन आपण एकंदरीत व्यवस्थित इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आला असेल किंवा तुम्हाला काही टिप्स हवे असतील या विषयासंदर्भात तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. चला मग थांबा आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.